हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 3 मार्च 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चर स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. सुरुवात करूया मग. 3 मार्च 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या एडिटोरियल पासून डिस्कशनला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, जगातील आता सगळ्यात जास्त गाजणारा जो मुद्दा आहे तो आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट. रशिया युक्रेन युद्ध म्हणू शकतो आपण त्याला. हा सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा आहे. त्याच्यामुळं अनेक वेळा मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की या मुद्द्यावरती एडिटोरियल येत राहणार आहेत, या मुद्द्यावरती न्यूज येत राहणार आहेत. त्यामुळे याच्यातून काय काय की पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत ते अगोदर 3 दिवस झालं मी तुम्हाला ते सांगतोय की पॉईंट काय काय याच्यातून आपल्याला अभ्यास करायचे ते एक्झामच्या दृष्टीतून. आणि आज पण मी तुम्हाला सांगणार आहोत. आणि याच्यामध्ये डिटेल आपल्याला कोणत्याही एडिटोरियलचं डिस्कस करण्याची गरज नसते, कारण त्याच्यामध्ये त्याच गोष्टी सांगितलेल्या असतात ज्या आपण याच्या अगोदर जे लेक्चर्स बनवलेले आहेत त्या लेक्चर्समध्ये सांगितलेले आहेत. आता या मुद्द्यावरती लेक्चर जे बनवलेले आहेत ना, ती लेक्चर मी तुम्हाला दाखवतो, त्याच्या थंबनेल दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजून घेता येईल की याच्या अगोदर आपण किती डिस्कस याच्यावरती केले. आणि त्यानंतर या एडिटोरियलमध्ये एक वेगळा अशोकाचा पॉईंट सांगितलाय, सम्राट अशोकाशी रिलेटेड. तो पॉईंट तेवढा डिस्कस आपण करूया. आणि याच्यामध्ये आणखी काय की पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत, आणखी काय की पॉईंट आपल्याला अभ्यास करून ठेवायचे ते तुम्हाला लिस्ट करूनच इथं दाखवतो. मी पहिल्यांदा दाखवतो की या मुद्द्यावरती आपण लेक्चर कोणकोणते बनवलेले आहेत ऑलरेडी. या मुद्द्यावरती एक तर आपण पहिलं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही जी काही ऑर्गनायझेशन आहे ती या मुद्द्यामुळे जास्त न्यूजमध्ये आले. कोणत्या? तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमुळे. त्यामुळे ऑर्गनायझेशनची डिटेल इन्फॉर्मेशन देणार हे लेक्चर बनवले. ही थंबनेल आहे त्या लेक्चरची. हे लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या, जेणेकरून सगळी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल या ऑर्गनायझेशन विषयीची. त्याचबरोबर हे नेमकं युद्ध काय त्याच्याविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन देणारे एक वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवले. ते पहिलं लेक्चर होतं रशिया युक्रेन संघर्ष नावाचं, रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नावाचं. आणि त्यानंतर हे कधीचं लेक्चर बनवलंय मी, रशियानं युक्रेनवरती युद्ध जाहीर करायच्या अगोदरचं लेक्चर हे आहे. युद्ध जाहीर करायच्या अगोदर मी त्याची हिस्ट्री वगैरे सांगणार सगळं जे काही इन्फॉर्मेशन सांगणारं जे लेक्चर आहे ते ऑलरेडी अशा पद्धतीनं बनवून ठेवलं होतं. मग आता त्यानंतर सुद्धा एक लेक्चर याच मुद्द्यावरती मी बनवलेलं आहे. त्यानंतर आणखी एक याच्यावरती लेक्चर बनवले, ते हे लेक्चर बनवले जेव्हापासून रशियाने युक्रेनवरती अटॅक सुरू केला. त्यानंतर अटॅक सुरू जाहीर केल्यानंतर एक लेक्चर नवीन बनवलं होतं, ते हे लेक्चर होतं. या दोन्ही लेक्चरमध्ये नेमकं ही युद्धाची कारणं काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, सगळं मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या दोन्हीपैकी एक जरी लेक्चर तुम्ही दोन्ही बघितलं तर बेटर दॅन मोर दॅन सफिशियंट आहे. परंतु दोन्ही जर पैकी एक जरी लेक्चर तुम्ही बघितलं तरी सुद्धा तुम्हाला या इश्यूवरती डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे ती विशेष करून समजून घेता येईल. त्यामुळे ही जी काही लेक्चर त्या इश्यूवरती मी स्पेशल बनवलेली आहेत ती सगळी लेक्चर प्रयत्न करा टोटली बघायच्या, त्याच्या नोट्स काढायच्या, जेणेकरून त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमची क्लिअर होऊन जाईल. त्यामुळं हे इश्यू जे मला माहिती होतं की हे जास्त न्यूजमध्ये असणार आहे, याच्यावरती जास्त न्यूज येत राहणार आहेत, याच्यावरती जास्त एडिटोरियल येत राहणार आहेत. त्यामुळेच मी त्याच्यावरती स्पेशल इन्फॉर्मेशन देणारे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. त्यामुळे ते लेक्चर बनवून ठेवा. त्याच्यावरती कोणती जरी न्यूज आली, कोणतं जरी एडिटोरियल आलं तर त्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं, तुमच्या माइंडमध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. सो हे प्लीज सगळेजण बघून घ्या. त्याच्यासाठीच मी तुम्हाला थंबनेल खऱ्या अर्थानं दाखवण्याचा प्रयत्न केला. मग आता या एडिटोरियलमध्ये एक वेगळा पॉईंट काय सांगितलं तर सम्राट अशोकाचा पॉईंट सांगितला. सम्राट अशोका हा खूप मोठा खरं तर राजा मानला जातो अशोकन एम्पायर मधला. आणि विशेष करून कलिंगचं युद्ध ज्यावेळेस झालं होतं, मला वाटतं कलिंगचंच युद्ध आहे. कलिंगचं युद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस युद्धभूमीवरती अशोका फिरला, सम्राट अशोक फिरला, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की किती लोक त्याच्यामध्ये मारली गेलेली आहेत. सर्वत्र त्याला मृत्यूचं तांडव दिसलं. सगळी लोक मोठ्या प्रमाणात, लहान मुलं, स्त्रिया, पुरुष त्याच्यामध्ये अनेक प्रकारे मारले गेले होते. ते जे दृश्य आहे ते बघून तो सम्राट अशोक जो आहे ना तो खूप व्यथित झाला होता, खूप जास्त व्यथित झाला होता. आणि त्यानंतर त्यानं खरं तर बुद्ध धर्माला फॉलो करायला सुरुवात केली, बौद्ध धर्माला फॉलो करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर त्यानं अहिंसेचा संदेश जगाला दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हिंसा करून आपण जीव घेऊ शकतो सहजाशक्ती, परंतु एखाद्याचा जीव परत देऊ शकत नाही, हे त्याच्या खरं तर लक्षात आलं होतं. आणि त्याचंच एक्झाम्पल त्यांनी रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टला दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. कारण जीव घेणं हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे, परंतु एखाद्याचा जीव कोणीच परत देऊ शकत नाही. ते अवघड म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त इम्पॉसिबल गोष्ट आहे.
अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. या युद्धामध्ये सुद्धा रशियानं याचा विचार करायला पाहिजे जो सम्राट अशोकाने केला होता. असं राजीव भार्गव हे लेखक या एरिटलमध्ये एक वेगळा पॉईंट आपल्याला अंडरलाईन करून सांगतायत. मग आता या खरं तर मुद्द्यामधून आपल्याला की पॉईंट काय काय बघायचे ते आपण पहिल्यांदा तुम्हाला लिस्ट करूनच त्याचे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यातून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत. पहिला तर की पॉईंट सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मॅटर नेमका काय ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. हे युद्ध का चालू आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन, एक डोबल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याच्यासाठीच मी लेक्चर जी बनवलेत ती लेक्चर सांगितली, ते लेक्चर बघितली तरी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आपल्या मराठी भाषेमध्ये समजून जाईल. हा पहिला की पॉईंट आहे याच्यामधून, या सगळ्या इश्यू मधून घेण्याचा. दुसरा की पॉईंट याच्यातून काय असू शकतो, तर दुसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये आले. कारण का, तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जी आहे ती कदाचित युक्रेनला मदत करेल, सैन्य डायरेक्ट ग्राउंडवरती पाठवेल अशी आशा होती युक्रेनला. परंतु नाटोनं तशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य आतापर्यंत केलं नाही, तशा पद्धतीची कोणतीही मदत युक्रेनला आतापर्यंत केली नाही. आणि त्याचं कारण एक काय आहे, तर नाटोचा युक्रेन हा आतापर्यंत मेंबर झालेला नाही, सदस्य झालेला नाही. आणि युक्रेनला पण वाटतं की आपण नाटोचा सदस्य व्हावं, नाटो ऑर्गनायझेशनला पण वाटतं की युक्रेन आपला सदस्य व्हावं, परंतु आतापर्यंत यशस्वी ते झालेलं नाही. त्याचं कारण आजपर्यंत समजलेलं नाही. आणि त्यामुळे नाटो जे आहे ना ते जास्त न्यूजमध्ये आले. दुसरा एक महत्वाचा पॉईंट काय, तर नाटो ही विशेष करून रशियाची खरं तर विरोधी ऑर्गनायझेशन मानली जाते. USSR ज्यावेळेस होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने नाटोची स्थापना झाली होती, विशेष करून USSRचा प्रतिकार करण्यासाठी. आणि नाटो स्थापन होताना फक्त 12 देश हे सदस्य होते, आता त्याचे जवळजवळ 30 देश सदस्य झालेले आहेत. आणि रशिया जो आहे तो वारंवार नाटोला, जे नाटोचं विस्तारीकरण चालू आहे, नाटोचे सदस्य वाढत आहे, त्याला वारंवार रशिया विरोध करत असतोय. त्यामुळे सुद्धा नाटो या प्रकरणामुळे जास्त न्यूजमध्ये आले होते. त्यामुळे मी नाटोवरती वेगळे लेक्चर बनवले, तुम्ही सुद्धा ते लेक्चर बघून घ्या. नसेल तर तुमच्या परीनं तुम्हाला जसं योग्य वाटतं तशी नाटोची टोटल इन्फॉर्मेशन तुम्ही काढायचा प्रयत्न करा, याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होण्याचे चान्सेस जास्त होतात. तिसरा याच्यामधून की पॉईंट घ्यायचा झाला, आता या एरिटलमधून की पॉईंट घ्यायचा झाला तर अशोक सम्राटचा पिरियड जो आहे त्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवायचा आहे. हा तिसरा की पॉईंट होऊ शकतो. अशोकाशी रिलेटेड तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. हा तिसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं होऊ शकतो. आणि याच्यामधून चौथा की पॉईंट काय, तर आता युक्रेन जो आहे तो युरोपियन युनियनचा भाग झालेला आहे. 2 दिवसापूर्वीच आपण बघितलं की युक्रेनला युरोपियन युनियनचं सदस्यत्व बहाल केले गेले. जे झेलेन्स्की आहेत युक्रेनचे प्रेसिडेंट, त्यांनी व्हिडिओ कॉलच्या द्वारे संवाद साधला आणि सगळ्यांनी त्यांच्यासाठी स्टँडिंग ओवेशन केलं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून त्यांनी काय सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही जिवंत आहात तोपर्यंत लढत राहू, कोणत्याही प्रकारे सरेंडर होणार नाही, कोणत्याही प्रकारे गुडघे टेकणार नाही रशियन फोर्सेस समोर, अशा पद्धतीचं भाषण त्यांचं. आणि आम्ही आमच्या लहान मुलांसाठी, आमच्या देशवासियांसाठी लढतोय, आमच्या भूमीसाठी लढतोय, अशा पद्धतीचं एक इमोशनल त्यांनी भाषण दिलेलं आपल्याला पाहावंच मिळालं. आणि त्याचबरोबर विशेष करून जर युरोपियन युनियन आम्हाला युरोपियन कंट्री मानत असेल, युरोपचा एक भाग मानत असेल, युरोपियन युनियनचा एक सदस्य मानत असेल, तर ते आता सिद्ध करायची वेळ आलेली आहे. युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन कंट्रीने ते सिद्ध करायला पाहिजे आम्हाला मदत करू. आणि ही जी लढाई आहे ती मृत्यूच्या विरोधात जीवनाची लढाई आहे, असं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि ते खूप गाजलं. आणि त्यांना स्टँडिंग ओवेशन सुद्धा त्या युरोपियन युनियनच्या मीटिंगमध्ये दिलेलं सगळ्या देशांच्या प्रतिनिधींनी पाहाव्यास मिळालं होतं आपल्याला. त्यामुळे युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये आला. त्यामुळे आपल्याला काय करायचं, युरोपियन युनियनची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन काढायची. त्याचबरोबर जर पाचवा की पॉईंट आपल्याला घ्यायचा झाला तर पाचवा की पॉईंट काय घेऊ शकतो, तर युनायटेड नेशन ही सुद्धा ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये. युनायटेड नेशनची विशेष करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापना झाली. मग ती शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापना झाल्यामुळे युनायटेड नेशन सुद्धा याच्यावरती वारंवार मंथन करताना पाहाव्यास मिळतं. त्याच्यामध्ये मग युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिल न्यूजमध्ये आली, त्याच्यामध्ये मग युनायटेड नेशन जनरल असेंब्ली न्यूजमध्ये आली. आणि त्या युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची सुद्धा इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मग त्यामुळे आपल्याला युनायटेड नेशनची टोटल इन्फॉर्मेशन पाहिजेच पाहिजे, माहिती. हा पाचवा की पॉईंट असू शकतो याच्यातून. सहावा की पॉईंट खऱ्या अर्थानं याचा आपण मॅपच्या माध्यमातून अभ्यास करणं गरजेचं आहे. युक्रेनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, जे की मी स्पेशल लेक्चर बनवलेत ना त्याच्यामध्ये सगळा मॅप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि एक जॉग्राफीच्या माध्यमातून आपण एक मॅपचा डिटेल अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे. मॅप कशा पद्धतीचा आहे त्याचा तो. हा सहावा की पॉईंट होऊ शकतो. आणि सातवा आणि मी म्हणेन सगळ्यात महत्वाचा की पॉईंट काय,
तर इंडियाचा स्टेक याच्यामध्ये आतापर्यंत काय राहिलेला आहे, इंडियानं आतापर्यंत कशा पद्धतीने याच्यामध्ये पावलं उचललेत हे आपल्याला माहिती पाहिजे. विशेष करून इंडियाचं जर स्टेप बघितलं तर इंडिया ना रशियाच्या बाजूने आहे ना युक्रेनच्या बाजूने आहे. इंडिया आपण म्हणू शकतो शांततेच्या बाजूने, पीसच्या बाजूने. मग ते खऱ्या अर्थानं इंडियानं अनेक वेळा मतं मांडलेली आहेत की आपण बोलून शांततेवरती सोल्युशन काढायला पाहिजे, शांतता तिथे प्रस्थापित करायला पाहिजे. परंतु याच्यामध्ये इंडियावरती काही ठिकाणी टीका काय झाली तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रशियाच्या विरोधात खरं तर मतं घेतली गेली रशियाचा निषेध व्यक्त करण्यासाठी. परंतु त्याच्यामध्ये मत करण्यापासून इंडिया जो आहे तो वेगळा राहिला. इंडियानं त्याच्यामध्ये मत केलं नाही, रशियाच्या विरोधात मत दिलं नाही. त्यामुळे सुद्धा इंडिया कुठंतरी रशियाला फेवर करतोय असं चित्र निर्माण झालं. परंतु त्याच्यावर स्पष्टीकरण देत असताना इंडियानं सांगितलं की आम्ही कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या बाजूने नाही, आम्ही फक्त शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार, जो आमचा आत्तापर्यंतचा स्वभाव राहिलेला आहे, कल्चर राहिलेला आहे, असं इंडियानं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलं, जे की योग्य होतं स्पष्टीकरण. त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. त्याचबरोबर 8वा की पॉईंट याच्यातून आपण काय घेऊ शकतोय तर 8वा की पॉईंट, आता रशियाला विविध स्तरातून कंडेमनेशन रशियाचं होतंय, म्हणजे रशियाचा निषेध होतोय, रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावले जात आहेत. त्या सँक्शन्स म्हणून त्याचा निषेध रशियाचा म्हणून रशियाला वेगवेगळ्या खेळांमधून बॅन करण्यात आले, स्पोर्ट्समधून वेगवेगळ्या बॅन करण्यात आले. त्याचबरोबर आर्थिक स्तरावरती सुद्धा रशियाची कोंडी केली जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट मानला जातोय तो म्हणजे स्विफ्टमधून रशियाला बॅन करण्यात आले. मग हे स्विफ्ट नेमकं काय याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता स्विफ्ट म्हणजे ढोबळमानानं तुम्हाला सांगायचं झालं तर इंडियातील बँकांना जर इतर देशातील बँकांसोबत व्यवहार करायचे असतील तर त्याच्यासाठी स्विफ्टची गरज असते. स्विफ्ट ती मध्यस्थाची भूमिका बजावत असते. स्विफ्ट एक कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे, सहकारी संस्था आहे आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शन करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी स्विफ्टची गरज प्रत्येक देशाला पडत असते. आणि प्रत्येक देशातील बँका ज्या आहेत, बऱ्याच देशातील बँका स्विफ्टशी कनेक्ट असतात, स्विफ्टला रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं असतं आणि त्या रजिस्ट्रेशनच्या अंतर्गतच, त्या नाव नोंदणीच्या अंतर्गतच त्यांना प्रत्येक बँकेला स्विफ्ट कोड दिलेला असतो, स्विफ्ट कोड. आणि तुम्ही सुद्धा जर तुमचं इंटरनॅशनल पेमेंट तुम्ही रिसिव्ह करत असाल किंवा इंटरनॅशनल पेमेंट तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्या बँकेकडून एक स्विफ्ट कोड मिळत असतो. तुम्ही जर मागणी केली स्विफ्ट कोडची बँकेला तर ती बँक स्विफ्ट कोड देत असते तुम्हाला. आणि तो स्विफ्ट कोड काय काम करतो तर आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्याला व्यवहार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय इतर देशातून आपण पेमेंट घेऊ शकतो किंवा इतर देशातील बँकेला आपण पेमेंट करू शकतो, नागरिकांना पेमेंट करू शकतो, त्याच्यासाठी स्विफ्टची गरज असते. मग ती इंडियन बँका सुद्धा त्याला अनेक रजिस्टर आहेत, त्याचबरोबर इतर देशातील बँका सुद्धा त्याला रजिस्टर आहेत, जेणेकरून आंतरराष्ट्रीय लेवलला आपण पेमेंट करू शकू. परंतु आता या युद्धाच्या खरं तर आधारावरती रशियाला त्याच्यामधून बॅन करण्यात आले. म्हणजे रशियाच्या ज्या काही महत्वाच्या बँक्स आहेत त्या महत्वाच्या बँकांना याच्यामधून बॅन करण्यात आले, त्यांना प्रतिबंध लावण्यात आले. त्यामुळे सुद्धा एक प्रकारे रशियाची आर्थिक कोंडी आता होत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळते, कारण आंतरराष्ट्रीय पेमेंट ना ते करू शकतायत ना कोणतेही पेमेंट ते रिसिव्ह करू शकतायत. त्यामुळे स्विफ्टचं एक वेगळं महत्व आहे. त्यामुळे स्विफ्टशी रिलेटेड सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. हे जे काय 8 की पॉईंट सांगितलेत मी ते प्लीज चांगल्या पद्धतीनं तुम्ही नोट करून घ्या, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला गेला तुम्हाला तर तुम्हाला तो व्यवस्थितरित्या अभ्यास करता यावा, व्यवस्थितरित्या टॅकल करता यावा, यशस्वीरित्या त्याचा अटेम्प्ट करता यावा. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, वेगळा एक की पॉईंट काय सांगितलं तर अशोकाशी रिलेटेड की पॉईंट सांगितलाय. त्यामुळं अशोका एम्पायर जे होतं ना त्या अशोकाचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि विशेष करून याच्यामध्ये मी तुम्हाला कलिंगचं युद्ध सुद्धा सांगितलं, मग ते कलिंगचं युद्ध काय आहे त्याचे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. बाकी इम्पॉर्टंट असं काय नाही या इश्यूमध्ये बघण्यासारखं, जे काय बघण्यासारखं आहे ते तुम्हाला इथं मी समजावून सांगितलं. आणि बाकी याच्यावरती स्पेशल लेक्चर सुद्धा मी बनवून ठेवलेत ऑलरेडी, कारण मला माहिती आहे हा जास्त वादाचा मुद्दा आहे, जास्त कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे, जास्त चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे अगोदरच मी लेक्चर याच्यावरती बनवून ठेवलेले आहेत. हे झालं पहिलं एरोटेल. हे जे छोटंसं एरोटेल आहे ते विशेष करून गव्हर्नर या पदावरती भाष्य करतं. कारण का तर गव्हर्नर हे पद जास्त आता न्यूजमध्ये असणारं पद असलेलं आपल्याला पाहावंच मिळतं. कारण का तर ज्या ज्या राज्यांमध्ये बीजेपी गव्हर्नमेंट नाही त्या त्या राज्यांमध्ये काय होतंय तर गव्हर्नर आणि जे निवडून आलेलं गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे, त्यांच्यामध्ये क्लॅश होताना आपल्याला पाहावंच मिळतं. त्याच्यामध्ये अनेक राज्य सरकार इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामध्ये अनेक गव्हर्नर इन्व्हॉल्व आहेत विशेष करून. त्यामुळे विशेष करून आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी काय झाली होती तर जे भगतसिंग कोश्यारी आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक चुकीचं स्टेटमेंट केलं, त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
त्यामुळे मग मला पर्सनल लेवलला हे वाटतं की तुम्ही गव्हर्नर आहात, तुम्ही काय स्टेटमेंट करतात याचं तुम्हाला भान पाहिजे, तुमचा तेवढा अभ्यास पाहिजे. आपण एखादं स्टेटमेंट केल्यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते हे आपल्याला कळत नसेल तर मग आपण त्या पदासाठी लायक नाही असाच अर्थ झाला त्याचा. त्यामुळे गव्हर्नर पद हे खूप महत्वाचं पद आहे, खूप रिस्पेक्टेबल पद आहे, कॉन्स्टिट्युशनल घटनात्मक पद आहे आणि त्या पदावर बसणारी व्यक्ती सुद्धा त्याला लायक पाहिजे. आणि जर अशा पद्धतीचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आपण करत असेल गव्हर्नर असताना तर मग त्याचा निषेध होणं साहजिकच आहे. मग मुळात त्या व्यक्तीचा अपमान त्या पदावर होत असताना त्या व्यक्तीवरती टीका होती म्हणजे त्या पदाचा कुठेतरी अपमान होतो हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं काम करायला पाहिजे असं मला पर्सनल, हे माझं पर्सनल मत आहे महाराष्ट्रातली सिच्युएशन आपल्या बघता. परंतु याच्यामधून आपल्याला एक्झामसाठी काय करायचं तर गव्हर्नर हे जे पद आहे ना त्या गव्हर्नर या पदाची आपण डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायचे. हे घटनात्मक पद आहे, याचे अपॉइंटमेंट कोण करत असते, व्यक्तिविशेष याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ते डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. घटनेमध्ये ज्या ज्या काय तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. इथं जे काही महत्वाचे एडिटोरियल समाप्त होत आहेत आपले. आता ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. विशेष करून याच्यामध्ये आता विशेष करून जो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्याशी रिलेटेड पहिलीच खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळतं जे की आपल्याला तसा अंदाज आहेच पहिल्यापासून. मग त्याच्यामधून विशेष करून या न्यूजमध्ये काय बोललं जातं तर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये एक ठराव झाला आणि त्याच्यामध्ये रशियाला उद्देशून हे सांगण्यात आले की तुमच्या ज्या ट्रूप्स आहेत त्या युक्रेनमधून वापस घेण्यात याव्यात असं सांगण्यात आलंय रशियाला. परंतु रशिया, पुतीन हे तुम्ही ओळखू शकताय, जे काय तबाही तिथं त्यांनी केलेलं आहे, जे काय कुहराम तिथं माजवला गेलाय त्याच्यावरून पुतीन हा जो आहे तो खरं तर डिक्टेटर आहे. हिटलरचं दुसरं रूप आता मानलं जाते पुतीनला. आणि तो पुतीन कोणत्याही प्रकारे माघारी घेताना आपल्याला पाहावयास मिळत नाही. उलट अणुशस्त्राची तयारी रशियाची सुरू झाली आता अशा बातम्या बाहेर येत आहेत. त्यामुळे ही जगासाठीच खरं तर एक चिंताजनक गोष्ट आहे. परंतु हे जे वोटिंग घेतलं गेलं याच्यासाठी त्याच्यातून इंडिया जो आहे तो ॲब्स्टेन राहिलेला आहे, बाजूला राहिलेला आहे. त्याच्यामध्ये वोटिंग करणं इंडियानं टाळलेलं आहे, जो की बॅलन्स्ड अप्रोच इंडियाने घेतलाय हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ते युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असू द्या किंवा जनरल असेंब्लीची मीटिंग असू द्या, त्याच्यामध्ये इंडिया कोणत्याही प्रकारे रशियाच्या विरोधात वोट देण्यापासून स्वतःला वाचवतोय. कारण त्याचं जिओ पॉलिटिकल सिच्युएशन असेल किंवा कारण त्याचं जे काय रिझन्स असतील ती रिझन्स आहेत. विशेष करून प्रत्येक देशानं पहिल्यांदा आपल्या कंट्रीचा आणि आपल्या देशवासियांचा विचार करणं गरजेचं असतं आणि तशाच पद्धतीने इंडियन अथॉरिटी सुद्धा स्टेप घेताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि जी काही वर्ल्ड वॉर 3चं सिच्युएशन निर्माण होते त्या वर्ल्ड वॉरमधून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते, जे की प्रत्येक कंट्रीनं खरं तर करायला पाहिजे, शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. तेच इंडिया खऱ्या अर्थानं करते, त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रोवर्शियल असण्याचं कारण नाही आहे. परंतु युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनं जे काय रशियाला उद्देशून बोलले त्याच्यावरती रशिया आता कशा पद्धतीने उतरतोय खरा की काय करतोय हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. आणि याच्यामधून युनायटेड नेशन विषयीची तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली विषयीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयीची तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हे ऑलरेडी मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं एडिटोरियलमध्येच. त्याचबरोबर याच्यामध्ये आता पहिली 2 महायुद्ध झालेत ना, त्या 2 महायुद्धांचा जो काही इतिहास आहे तो सिलेबसच्या दृष्टीतून आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जर 3रं महायुद्ध झालं तर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात याचा सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि इंडिया जर या महायुद्धामध्ये कदाचित ओढला गेला तर इंडियावरती त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि विशेष करून याच्यामध्ये आणखी एक की पॉईंट तुम्हाला सांगायचा राहिला तो काय आहे तर रशिया जो हे कृत्य करतोय त्याच्यामुळं गॅसच्या आणि तेलाच्या किमती, ऑइलच्या किमती ज्या आहेत ना त्या वाढताना पाहाव्यास मिळतात. कारण का त्याचं तर रशिया जो आहे तो गॅसचा आणि ऑइलचा खूप मोठा एक्सपोर्टर मानला जातो, निर्यातक कंट्री मानली जाते. आणि ही सिच्युएशन निर्माण झाल्यामुळं तेलाच्या किमती त्यामुळेच खऱ्या अर्थानं वाढताना पाहाव्यास मिळतात. पर बॅरल ज्या क्रूड ऑइलच्या किमती आहेत त्या $113 पर्यंत गेलेल्या आहेत असं सूत्रांकडून सांगण्यात येते, न्यूजमध्ये असं सांगण्यात येते विशेष करून. आणि ह्या किमती 2 महिन्याच्या अगोदर जवळजवळ $95 आसपास होत्या आणि त्या डायरेक्ट $113 पर्यंत पर बॅरल गेलेले आहेत. त्यामुळे ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. आणि इंडियामधल्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ज्या किमती आहेत त्या जवळजवळ 8 ते 12 रुपयांनी महाग होतील पेट्रोलच्या डिझेलच्या किमती ज्या आहेत. आणि तो जो परिणाम आहे तो खऱ्या अर्थाने या युद्धाचाच परिणाम आहे. त्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली वेगवेगळ्या प्रकारे देशावरती वेगवेगळ्या जगावरती परिणाम या युद्धाचे होत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहावयास मिळतात. ते सुद्धा आपल्याला
खरं तर डिटेलमध्ये समजून घ्यायला पाहिजे, आपण समजून यायला पाहिजे आपल्याला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढच्या 2 ज्या न्यूज आहेत तशा खूप महत्त्वाच्या नाहीत, परंतु थोडंसं महत्त्वाचं एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आहे. ते म्हणजे पहिलं तर राम रहीमचा फरलॉग आहे. फरलॉग म्हणजे जेलमध्ये ज्यांना कैद्यांना शिक्षा सुनावलेल्या आहेत त्यांना काही दिवसांसाठी सुट्टी मिळत असते. त्याला आपण फरलॉग म्हणतो. फरलॉगवरती बाहेर असतात, त्याचा पिरियड ठरलेला असतो. परंतु राम रहीमला जे फरलॉगचं जे काय परमिशन दिलेलं आहे ते इलेक्शन पिरियडच्या मध्ये नेमके दिलेले आहे. म्हणजे बीजेपी कुठंतरी स्वतःच्या फायद्यासाठी अशा पद्धतीची पावलं उचलताना, हस्तक्षेप करताना पाहाव्यास मिळते. अशा प्रकारची टीका त्यामध्ये होताना पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही ते आपल्याला माहिती नाही. न्यूजमध्ये जे सांगितले ते मी तुम्हाला सांगतोय. मग याच्यामध्ये गुरमीत राम रहीम जो आहे त्याचे जे केस स्टडी म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे ही न्यूज आहे. आणि पुढची जी न्यूज आहे ती विशेष करून महाराष्ट्राशी रिलेटेड. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पॉलिटिकल संघर्ष सुरू झाला आहे बीजेपीमध्ये आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये. आणि त्याच्यामध्ये विशेष करून आत्ता जी ईडीची कारवाई झाली, एन्फोर्समेंट डिरेक्टरीची कारवाई झाली नवाब मलिक यांच्यावरती. आणि नवाब मलिक यांच्यावरती आरोप सुद्धा लागले की त्यांचा संबंध दाऊद इब्राहिमशी आहेत. मग आता आजपासून महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. मग त्या अधिवेशनामध्ये हा संघर्ष खूप प्रकर्षानं जाणवणार आहे राज्यसभेमध्ये. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या पॉलिटिकल गोष्टी होणार आहेत, कोणावरती टीका होणं वगैरे वगैरे. मग याच्यामधून आपल्याला की पॉईंट घ्यायचा आहे, जे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं त्याचं काय महत्व आहे ते तुम्हाला माहिती असणं डिटेलमध्ये गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे ते बोललं जाते बजेटविषयी. मग बजेटविषयी काय काय आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत. बजेट हा शब्द खरं तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही वापरला गेलेला नाही. त्याला अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट असा शब्द वापरला गेला. अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट आणि मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो वार्षिक आर्थिक विवरण हा शब्द वापरला गेला. आणि तो कलम 112 जे भारतीय राज्यघटनेचा आहे त्या कलम 112च्या अंतर्गत तो खरं तर ही तरतूद केली वार्षिक आर्थिक विवरणाशी रिलेटेड. अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 112च्या अंतर्गत केली गेली. मग ती तरतूद नेमकी काय त्याचा सुद्धा आपण डिटेल अभ्यास करायला पाहिजे. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर, बजेटशी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर जे आहे ते ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये अपलोड करून ठेवलेलं आहे. बाकी सुद्धा रशिया युक्रेनची कॉन्फ्लिक्ट रिलेटेड जी काय लेक्चर्स बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या सेम प्लेलिस्टमध्ये सापडतील, ज्या प्लेलिस्टचं नाव आहे करंट बेस्ड इश्यू. ही प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. त्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही चेक करा. तुम्हाला करंटमध्ये गाजणारे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी तिथे सापडतील. त्यामुळे हे सगळे लेक्चर बघून घ्या जेणेकरून तुमचे सगळे काय डाऊट्स आहेत ते तुम्हाला क्लिअर होतील. हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थाने या न्यूजच्या अंतर्गत आपण अभ्यास करून ठेवू शकतोय. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढे जो तुम्हाला मॅप दिसतोय तो विशेष करून आता युक्रेन कॉन्फ्लिक्टमध्ये सगळ्यात जास्त इंडियासाठी चिंताजनक गोष्ट कोणती होती तर युक्रेनमध्ये अडकलेले स्टुडंट, विद्यार्थी विशेष करून. मग याला अनुसरूनच आपल्या देशामधील जे इतर देशांमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत ते किती आहेत प्रत्येक देशामध्ये हे आकडेवारी याच्यामध्ये दिले. युक्रेनमध्ये जवळजवळ 18,000 आहेत ते. कॅनडामध्ये 2.1 लाख आहेत. USA मध्ये 2.1 लाखच आहेत. 2.1 लाख म्हणजे 2,10,000 स्टुडंट आहेत. UAE युनायटेड अरब अमिरातमध्ये जवळजवळ 80,000 आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 92,000 आहेत. चायनामध्ये 23,000 आहेत. आणि ही आकडेवारी खरं तर इंडियाने या आकडेवारीवरती विचार करायला पाहिजे. कारण उद्या जर या कंट्रीमध्ये असं सिच्युएशन झाली तर एवढे आपले भारतीय नागरिक डायरेक्ट धोक्यामध्ये असतील याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि आता युक्रेनमध्ये जी सिच्युएशन झाली ना आपल्याला भारतीयांना इव्हॅक्युएट करण्यामध्ये म्हणजे बाहेर काढण्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात याच्यातून इंडियानं शिकवण काहीतरी घ्यायला पाहिजे. आणि प्रिकॉशन्स अशा पद्धतीनं आपण लवकरात लवकर घेण्यासाठी काहीतरी नवीन यंत्रणा डेव्हलप करायला पाहिजे. याच्यातून नवीन त्याच्यामध्ये नियम आणायला पाहिजे. नवीन काय तर म्हणू शकतो आपण त्याला सुधारणा त्याच्यामध्ये करायला पाहिजे जेणेकरून उद्या आपले जे इतर देशातले नागरिक आहेत, इतर देशामध्ये राहतात, इतर देशामध्ये बिझनेस करतात, इतर देशामध्ये शिक्षण घेतात, त्यांना जर तिथं धोका निर्माण झाला तर त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी नवीन एक यंत्रणा देशानं आपला डेव्हलप करायला पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीतून आपण खरं तर विचार करणं गरजेचं आहे. असाच आपल्याला हा मॅप सांगताना पाहाव्यास मिळतो. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड न्यूज असलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला उद्देशून सुप्रीम कोर्टानं प्रश्न विचारलाय की एखादा व्यक्ती वॅक्सिन कोविड-19ची नाकारू शकतोय का, रिफ्यूज करू शकतोय का, अशा प्रकारचा प्रश्न
सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारत आहे आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आता काय स्पष्टीकरण देते हे खरं तर बघण्यासारखं असणार आहे. हे कारण सुप्रीम कोर्टाचं विचारायचं का आहे, तर अनेक ठिकाणी जे अनवॅक्सिनेटेड नागरिक आहेत त्यांना प्रवास करण्यापासून रोखलं जाते. त्यांनी जर वॅक्सिनेशन घेतलं नसेल तर त्यांना प्रवास दिला जाणार नाही वगैरे वगैरे रिस्ट्रिक्शन त्यांच्यावरती लावले गेले. आणि त्याच्यामधून परिणाम काय होतोय, तर त्यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारांचं हनन होते आणि त्याला अनुसरूनच खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. मग याच्यामधून एकच की पॉईंट आपण घेऊ शकतो आणि तो की पॉईंट म्हणजे काय, तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते कलम 35 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, आपले मूलभूत अधिकार दिलेले आहेत. मग ते मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत त्याची सर्व इन्फॉर्मेशन आपण त्याच्या अंतर्गत काढून ठेवणं गरजेचं आहे, अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे. फंडामेंटल राईट्स याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये येतात, त्यामुळे तो की पॉईंट एकमेव या न्यूजमधून निघू शकतोय. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय नाही. वर्ल्ड पेजला जर आपण बघितलं तर वर्ल्ड पेजला युक्रेन विषयीच न्यूज आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष करून रशियानं जो युक्रेनचा भाग आतापर्यंत काबीज केलेला आहे, काबीज करण्यात यश मिळवलेलं आहे, तो भाग म्हणजे इथं ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला सांगितलं हायलाईट करून, या भागावरती रशियाने जे आहे ते विजय मिळवलेला आहे. विजय इन द सेन्स कब्जा केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. इकडे हा भाग दिसतोय आपल्याला, तिथं कब्जा केलेला पाहावयास मिळतोय. इथून खार्किव हे शहर जवळच आहे या ठिकाणी आणि या खार्किव शहरावरती खूप मोठ्या प्रमाणात हमले होत आहेत, अनेक नागरिक इथं सुद्धा मारले गेलेत. त्यामुळे खार्किव जास्त न्यूजमध्ये आलं, त्यानंतर सुमी जास्त न्यूजमध्ये आलं आणि आत्ताचं टार्गेट जे आहे रशियाचं ते क्यू हे टार्गेट आहे, म्हणजे राजधानी युक्रेनची जी आहे ते राजधानी टार्गेट असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि विशेष करून बेलारुस जी कंट्री आहे ना, ती विशेष करून रशिया प्रो कंट्री मानली जाते, रशियाला मदत करते ही कंट्री. त्यामुळे सुद्धा इकडून राजधानीवरती खूप मोठ्या प्रमाणात अटॅक करण्यामध्ये रशियन सैन्याला सोपं जात आहे. त्यामुळे हे क्यू जास्त न्यूजमध्ये, खार्किव शहर जास्त न्यूजमध्ये आणि बाकी हा जो एरिया आहे तो तर त्यांनी पहिल्यांदाच काबीज केलेला आहे. अटॅक जाहीर केला तेव्हाच त्यांना हे काबीज करण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती जी महत्वाची शहर आहेत त्याच्यामध्ये लुहान्स्क आणि डोनेट्स्क जे आहे ते आधीपासूनच खरं तर न्यूजमध्ये होतं, कारण इथं प्रो रशियन लोक जास्त आहेत, म्हणजे रशियाला सपोर्ट करणारे, रशियाला आपला देश मानणारे लोक जास्त आहेत. सेपरेटिस्ट ज्याला आपण म्हणतो, प्रो रशियन सेपरेटिस्ट इथं दिलंय तुम्हाला. त्याचबरोबर बाकीची शहरं सुद्धा त्यामुळं न्यूजमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यापासूनच असताना पाहावयास मिळतात. आणि हा जो एरिया आहे हा 2014 मध्ये रशियानं काबीज केलाय. हा क्रिमियाचा एरिया म्हणून ओळखला जातो आणि याच्यावरती रशियानं 2014 मध्ये कब्जा केला होता. त्याच्या अगोदर 2014च्या अगोदर हा युक्रेनचा अविभाज्य भाग होता, त्यानंतर त्याच्यावरती रशियाने कब्जा केला. त्यामुळे हा मॅप सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मॅपमुळे आपल्याला समजतं की नेमकं तिथं ग्राउंडला काय सिच्युएशन सुरू आहे आणि तेच खऱ्या अर्थानं इथं लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केलाय, न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. इथं खऱ्या अर्थानं आजचा जो आपला द हिंदू आहे ना, तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाप्त होतोय. जो काय द हिंदूला मजकूर होता तो चांगल्या पद्धतीने आपण इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे सगळं डिस्कशन आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून देऊ शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकेल, जेणेकरून तुम्हाला जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील त्या वेळोवेळी मिळत राहतील. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यामुळे आणि सर्वांना फायदा कसा होईल, तर तुम्ही सगळ्यांना शेअर केलं तरच सगळ्यांना फायदा होईल, तरच मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल, तरच मला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकेल, प्रोत्साहन मिळू शकेल, सपोर्ट मिळू शकेल आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य. त्यामुळे प्लीज माझी सगळ्यांना विनंती, जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त जणांपर्यंत मला पोहोचण्यामध्ये यश येईल, मला जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल आणि सगळ्यांना याचा फायदा पण होईल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.